तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चर्चा करतोय कर्जतच्या नगरपालिका निवडणुकीनिमित्त ओबीसी आरक्षण पडलं, सगळ्यांची पंचायत झाली। ओबीसी महिला सापडेना, मग कुणाला करायचंय कुणाला करायचे असा प्रश्न कर्जतच्या राजकारणामध्ये संभाव्य झालेला आहे। मग भाजपामध्ये सुद्धा ओबीसीचा उमेदवार नाही असं म्हणायला काही हरकत नाहीये। घुमरे आहेत, पण त्यांना काही एका गटाचा विरोध आहे असं बोललं जातं। ओबीसी मध्ये सुरेश लाडांची सून आहे, त्यांना किती राजकारण आणायचं ते लाड ठरवणार आहेत। मग पुष्पा दगडे जे आहेत त्यांना जे आहेत म्हणजे दोन्ही नेते नितीन सावंत असेल सुधाकर हे चर्चा वाटाघाटी करतायत। त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये तिकडे अभिषेक सुर्वे यांच्या पत्नी जे आहेत ते शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। मूळ मुद्दा असा की ओबीसी चेहरा जो महिलांचा तो कर्जतकरांना खेचून घेईल किंवा कर्जतकरांना आकर्षित वाटेल, मतदारांना जो प्रभावीपणे जाणवेल असा कर्जतच्या राजकारणामध्ये ओबीसी चेहरा सध्या जाणवत नाही। त्यामुळे ओबीसी महिलांसाठी जे आहे ती कुठेतरी एक जे राजकीय पक्षांचं आरक्षण पडल्यामुळे अडचण झाली। सगळ्यांना वाटलं होतं ओबीसी पडेल, थेट नगराध्यक्ष असल्यावर ओपन पडेल किंवा एसी हे पडेल असं वाटलं होतं। मात्र ओबीसी महिला आरक्षणामुळे सगळ्यांची पंचायत झाली आहे आणि उमेदवारच महिला ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसं कर्जतकरांच्या राजकीय नेत्यांना मिळताना दिसून येत नाही। त्यामुळे राजकीय पक्षांच्या या प्रमाणात अडचण झाली असं म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।